नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। तुम्ही फक्त 10वी पास असाल तर नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे। सुरुवातच 18,000 पासून आहे ते 56,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। यामध्ये वयोमर्यादा काय लागणार आहे, कोण कोण अर्ज करू शकता, अनुभवाची कोणतीही गरज नाही, तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहात। अर्जाची पद्धत काय आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। पूर्ण माहिती बघा, कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती भेटून जाईल। चला आजची जी सविस्तर माहिती पाहून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजना असतात, त्यानंतर जॉब अपडेट्स असतात, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, परमनंट जॉब्स असू द्या किंवा पार्ट टाइम जॉब्स असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉबचे अपडेट असू द्या, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याकडून अपडेट आलेली आहे। तुम्ही 10वी पास आहात तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात। काल म्हणजे 8 सप्टेंबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। इथे सांगितलेलं आहे बघा, ऑफिशियल पेज आहे इन्कम टॅक्स ऑफिसर डिपार्टमेंट यांच्याकडून, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जी पोस्ट आलेली आहे त्याची PDF आहे आपल्याकडे। 10 पानी PDF आहे, 5 मिनिटात समजून घेऊया। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला लिंक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे। PDF आपण चेक करून घेऊया। ऑफिस ऑफ PRC चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स तमिळनाडू आणि पॉंडिचेरी चेन्नई इथे नोकरीचं ठिकाण असणार आहे, चेन्नईसाठी असणार आहे। रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे, कोणते पोस्ट आहे तर कॅन्टीन अटेंडंट्स फॉर द रिक्रुटमेंट ऑफ इयर 2024 असणार आहे। नेम ऑफ पोस्ट कॅन्टीन अटेंडंट दिलेला आहे। जनरल सेंटर सर्व्हिस ग्रुप C सांगितलेला आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज 25 दिलेले आहे, ज्यामध्ये UR ला 13, OBC साठी 6, AWS साठी 2, SC साठी 3 आणि ST साठी 1 असणार आहे। कॅन्डिडेट विथ 40% और मोर डिसेबिलिटी एनी वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज आर एलिजिबल टू बी रिक्रुटेड अंडर PWBD कॅटेगरी, हे सुद्धा सांगितलेलं आहे। पे स्केल बघा, कमीत कमी 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला पे स्केल भेटणार आहे। कोण कोण ॲप्लिकेशन करू शकता तर फक्त इंडियाचे सिटीजन आहे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। तुम्ही 10वी पास आहात तरी सुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात। एज क्रायटेरिया कमीत कमी 18 ते 25 वर्ष सांगितलेलं आहे। ॲप्लिकेशनची डेट 8/9 म्हणजे 8 सप्टेंबर 2024 ते 22 सप्टेंबर 2024 असणार आहे। मेन म्हणजे इथे कोणतीही फी घेतली जाणार नाही, कोणतीही अर्जाची फी नाही, कोणतीही एक्झाम फी नसणार आहे। इथे ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही इंडियन सिटीजन पाहिजे आहे। एज लिमिट 18 ते 25 सांगितलेलं आहे। एज रिलॅक्सेशन SC ST ला 5 वर्षाचे, OBC 3 वर्षे, PWBD ला 10 वर्षे, एक्स सर्व्हिसमॅनला 3 वर्षे असणार आहे। इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त 10वी पास आहे सांगितलेलं आहे, कोणतीही फी घेतली जाणार नाही। ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करताना तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे, त्यामध्ये सर्व माहिती भरायची आहे। फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड आणि सबमिट करून द्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही ते लॉग इन करू शकणार आहात। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड, एनी अदर फोटो बिअरिंग ID कार्ड इश्यूड बाय द सेंट्रल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, हे तुम्हाला लागणार आहे। तुम्ही इंडियामधून, भारतातून कुठूनही असू दे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। चेन्नईसाठी ही जॉब असणार आहे। डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड सांगितलेलं आहे, आपण लिस्ट पाहिलीच। कम्युनिटी कास्ट सर्टिफिकेट इफ एनी, डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ एज रिलॅक्सेशन क्लेम सांगितलेलं आहे। सर्टिफिकेट इन सपोर्ट ऑफ PWBD स्टेटस, तुम्ही PWBD असेल त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे। फोटोज लागणार आहे, स्कॅन सिग्नेचर कॉपी लागणार आहे, व्हॅलिड फोटो ID प्रूफसुद्धा तुम्हाला लागणार आहे। ॲप्लिकेशनची लास्ट डेट 22 सप्टेंबर 2024 आहे। रिक्रुटमेंट प्रोसेस 2 स्टेजेसमध्ये होणार आहे। पहिली जी आहे ती रिटर्न एक्झाम होणार आहे सांगितलेलं आहे बघा। द ॲप्लिकेशन रिझल्ट ऑन क्लोजिंग डेट टाईम विल बी ॲज पर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ज्यामध्ये 2 प्रोसेस होणार आहे। सिलेक्शनमध्ये रिटर्न एक्झाम होणार आहे। आता रिटर्न एक्झामिनेशनसाठी त्यांनी सांगितलेलं आहे बघा, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड होणार आहे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन आणि जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन असणार आहे। सिलेबस दिलेला आहे, तुम्ही तयारी नक्कीच करू शकणार आहात। आता अर्ज भरला आणि तुम्हाला तयारीसुद्धा सिलेबससुद्धा दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर इथे रिटर्न एक्झामिनेशन रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेलं आहे। हॉल तिकीटचं सांगितलेलं आहे। इथे रिटर्न एक्झाम डेट 6/10/2024 रोजी होणार आहे, प्लेस चेन्नईला होणार आहे। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मेडिकल टेस्टसुद्धा होऊन जाणार आहे। जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करून घेऊ शकता। यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता।